पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी याकरता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर रास्ता भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आला होता। स्वातंत्र्य दिनी हे आंदोलन सुरू झाल्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या आंदोलनाची दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चौकशी अहवालावरून पुढील कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर रेशन दुकाने पुन्हा दुपारपासून पूर्ववत सुरू झाली। पंढरपूर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकाविरुद्ध आलेल्या तक्रारीवरून प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती, पण चौकशी समितीचा अहवाल न आल्याने संबंधित पुरवठा निरीक्षकाविरुद्ध अद्याप कारवाई झालेली नाही। त्यामुळे सोलापूर जिल्हा संघटनेने पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त, जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदनाद्वारे 15 ऑगस्ट पासून संपाचा इशारा दिला होता। त्यानुसार संघटनेने स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन सुरू केले। स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या मंडळासोबत बैठक घेऊन तक्रार जाणून घेतली। पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या विरुद्धच्या तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। अहवालानंतर ते दोषी आढळल्यास विभागीय चौकशी आणि निलंबनाची कारवाई करू असे आश्वासन दिले। तसेच जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभर चालवलेल्या सर्व्हर डाऊनमुळे अनेक नागरिक धान्यापासून वंचित आहे, त्यांना वेठीस धरू नका अशा सूचना देत संप माघारी घ्यावा अशा सूचना केल्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा आदेश मान्य करत सोलापूर जिल्हा रास्ता भाव दुकानदार संघटनेने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले। संघटनेने संप मिटल्याचे आवाहन करताच गुरुवारी दुपारनंतर धान्य वाटपास सुरुवात करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे व अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या मध्यस्थीने संप मिटल्याचे घोषित करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, पंच कमिटी शिवकुमार चकोले, बापूसाहेब गंदगे, शिवशंकर कोरे, जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख, उमेश आसादे, जिल्हा सचिव राज कमटम, राजशेखर जवळे, बसवराज बिराजदार, वसीम शेख, पंढरपूर तालुकाध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष दिलीप पावले, जिल्हा संघटक समाधान रोंगे यांच्यासह सर्व जिल्हा आणि तालुका पदाधिकारी तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।